MH29 आवाज सर्वसामान्यांचा। सत्ताधाऱ्यांकडून आचारसंहितेचा भंग, जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, आमदार बाळासाहेब मांगुळकरांचा आरोप। निवडणुका स्थगित झाल्यानंतरच्या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाने निष्पक्षतेचा भंग केला असून सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी पत्रकार परिषदेत केला। मांगुळकर म्हणाले की निवडणुका रद्द झाल्याची माहिती घेण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो असता त्यांनी स्पष्ट माहिती न देता उलट निवडणूक होणार असल्याचा गोंधळ निर्माण केला। त्याचवेळी नामदार अशोक उईके व आमदार मदन येरावार हे जिल्हाधिकारी कार्यालयात कुठेतरी थांबले असल्याचा संशय निर्माण झाला। अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना वेळ देणेच अयोग्य होते। या दोन्ही नेत्यांनी आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली। मांगुळकरांनी सांगितले की भाजपकडून सातत्याने अडथळे निर्माण केले जात आहेत। संविधान निवडणूक लढण्याचा अधिकार देते, मात्र जबरदस्तीने माघार घेण्याचा अधिकार कोणालाच नाही असे सांगत त्यांनी काल माळवी या उमेदवारांकडून माघारपत्र लिहवून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आल्याचा संपूर्ण प्रकारचा नियमबाह्य असल्याचा आरोप केला। या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली। शिवसेना काँग्रेसचे संतोष ढवळे म्हणाले, संपूर्ण प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या अधीन गेले असून जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी स्वतःचे अधिकार वापरत नाहीत, त्यामुळे या दोघांना निवडणूक प्रक्रियेतून बाजूला ठेवावे। काँग्रेसचे संतोष बोरले यांनीही आरोप करत म्हटले, आयोगाने घेतलेली भूमिका लोकशाहीचा खून करणारी आहे। आम्ही नव्याने आयोगाकडे तक्रार करणार आहोत व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहोत। उपस्थित पत्रकार परिषदेला काँग्रेसचे उमेदवार प्रियंका मोघे, प्राध्यापक डॉक्टर बबलू देशमुख, स्वातीताई येंडे, किरणताई मोघे, रमेश विसनकर आदी मान्यवर उपस्थित होते। आपण पाहतात न्यूज MH29।